नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. जेव्हा लहान मूल जन्माला येतं ना, तेव्हा त्याच्या प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतं की आपल्या मुलाने खेळाडू व्हावं, इंजिनियर व्हावं, डॉक्टर व्हावं वगैरे वगैरे. पण हे लहान मूल तेव्हाच चांगली कर्तबगारी बजावू शकेल जेव्हा लहानपणापासून त्याचं स्वास्थ्य हे उत्तम असेल. आपल्या भारत देशात कुपोषणाची खरं तर फार मोठी समस्या आहे आणि या समस्येवरती मात करण्यासाठी किंबहुना कुपोषणाचं पूर्णपणे निर्मूलन करण्यासाठी भारत सरकारतर्फे वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. याच अनुषंगाने एका योजनेविषयी जाणून घेण्यासाठी आजचा आपला भाग आहे. पाहूयात आजचा विषय काय आहे तो. आजचा आपला विषय आहे राष्ट्रीय पोषण माह या निमित्ताने आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आज आपण दोन मान्यवरांना इथे निमंत्रण दिलंय. आज आपल्या बरोबर आहेत उपायुक्त विजय क्षीरसागर सर. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत करते. तसंच आज आपल्या बरोबर आहेत राज्य प्रकल्प समन्वयक आनंद खंडागळे सर. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. आपलंही कार्यक्रमात खूप खूप स्वागत. तुम्हाला दोघांनाही अनेक योजनांविषयी मला विचारायचं आहे. तत्पूर्वी प्रेक्षकांना या आपल्या दोन्ही मान्यवरांची ओळख करून देते. विजय सरांबद्दल सांगायचं म्हणजे उपायुक्त तर ते आहेतच, त्याचबरोबरीने पोषण अभियान यासाठी जो प्रकल्प आहे एकात्मिक बाल विकास योजना बेलापूर येथे ते कार्यरत आहेत. त्यांचे BA आणि MSW हे शिक्षण पूर्ण झालेले आहे. विविध अशासकीय संस्थांमध्ये सुद्धा कामकाजाचा अनेक वर्षांचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. 1996 मध्ये शासकीय सेवेत ते दाखल झाले. 2005 पासून एकात्मिक बाल विकास योजना या अंतर्गत ते काम पाहत आहेत. विजय सर, पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. थँक्यू. त्याचबरोबर आपले जे दुसरे मान्यवर आहेत आनंद सर यांची ओळख करून देते. राज्य सह प्रकल्प समन्वयक पोषण अभियान आयुक्त कार्यालय एकात्मिक बाल विकास योजना बेलापूर येथे कार्यरत. 2014 पासून ते हे काम पाहत आहेत. त्यांचे MSc चे शिक्षण पूर्ण झाले आहे. 2008 मध्ये शासकीय सेवेत ते दाखल झाले. पुन्हा एकदा आनंद सर आपलंही स्वागत. थँक्यू. असे दोन मान्यवर तज्ज्ञ आज आपल्या बरोबर आहेत आणि आपल्याला राष्ट्रीय पोषण माह महिना या अभियानाची ते माहिती देणार आहेत. माझ्या मनातले प्रश्न मी त्यांना विचारणारच आहे. आपण ही योजनाही जाणून घेणार आहोत. पण तुम्हालाही याविषयी काही शंका असेल तर निश्चित आमच्याशी फोनद्वारे जोडले जा. त्यासाठी आपले संपर्क क्रमांक टिपून घ्या. 24908050 24988050 022 हा आपला STD कोड आहे मोबाईल धारकांसाठी आणि मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांसाठी तो अनिवार्य आहे. फोन करताना आपण नेहमीच काळजी घेत असतो. जेव्हा तुमचा फोन आमच्याशी जोडला जाईल तेव्हा दूरदर्शन संचाचा आवाज पूर्णपणे बंद करा, म्हणजे एको येणार नाही. आणि मोबाईलवरून फोन करणार असाल तर अशा ठिकाणी जाऊन फोन करा जिथे मोबाईलला उत्तम नेटवर्क असेल, म्हणजे प्रश्न व्यवस्थित ऐकू येईल. आजचा विषय आहे राष्ट्रीय पोषण माह अर्थात महिना. या अभियानाविषयी आपण जाणून घेणार आहोत, तेव्हा या संदर्भात या अनुषंगाने आपले प्रश्न असावेत. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया विजय सरांपासून. सर, आपल्याला अगदी पहिलाच प्रश्न विचारायचा आहे. एकात्मिक बाल विकास योजना ही खरं तर एक मोठी योजना आहे. तर या योजनेविषयी आपल्याकडून प्रथम जाणून घेऊया आणि मग आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. काय सांगाल सर? बालकांमधील कुपोषण निर्मूलन करणे आणि त्याचबरोबर बालमृत्यूचं प्रमाण कमी करणे यासाठी एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या अगोदर केंद्र शासनाची राष्ट्रीय कुटुंब कल्याण ही एक योजना होती. त्याचप्रमाणे या योजनेच्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये ती 36 कुटुंब कल्याण संस्था म्हणून समाज कल्याण सल्लागार बोर्डामार्फत चालवण्यात येत होती. विशेष करून आदिवासी पाड्यातली ज्या बालकांचं कुपोषण आहे किंवा बालमृत्यू यासाठी ही 36 कुटुंब कल्याण संस्था पूर्वी कार्यरत होती. यानंतर या योजनेमध्ये छोटे छोटे बदल होत गेले आणि शासनाच्या किंवा केंद्र शासनाचं असं लक्षात आलं की यामध्ये बालकांच्या कुपोषणाबरोबर गरोदर महिलाही तितकीच महत्त्वाचा घटक आहे. कारण आईच्या उदरातच बालकाचं पोषण होणं आवश्यक आहे आणि त्या उदरातच जर कुपोषण झालं किंवा माता जर कुपोषित असेल तर बालक निश्चितपणे कुपोषित जन्माला येईल. यामुळे या योजनेला थोडंसं फॉर्मेशन करून नवीन एकात्मिक बालविकास सेवा योजना ही योजना केंद्र शासनाने पुरस्कृत केली आणि 2 ऑक्टोबर 1975 रोजी या योजनेचा जन्म झाला. महाराष्ट्रामध्ये पहिला प्रकल्प सुरू झाला तो धारणीमधला अमरावती जिल्ह्यात
आणि दुसरा शहरी विभागात प्रकल्प सुरू झाला तो धारावीमध्ये मुंबई इथे. यामुळे 2 प्रकल्प आपले सुरुवातीला 1975ला सुरू झाले. यानंतर हळूहळू जसजशी गरज भासली किंवा आवश्यकता जाणवली याप्रमाणे पुढे प्रकल्प वाढत गेले आणि आजची सिच्युएशन अशी आहे की आज जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांमध्ये 553 बालविकास प्रकल्प आपले कार्यरत आहेत. त्यातले 364 प्रकल्प हे ग्रामीण विभागात, 85 प्रकल्प आदिवासी क्षेत्रात आणि 104 प्रकल्प हे आपले नागरी विभागामध्ये आहेत. या संपूर्ण 553 प्रकल्पांमध्ये 1,10,486 अंगणवाडी केंद्र आहेत. या 1,10,486 पैकी 76,000 अंगणवाडी आपले ग्रामीण क्षेत्रात आहेत. 18,000 अंगणवाडी केंद्र आपले आदिवासी क्षेत्रात आहे आणि 15,600 अंगणवाडी केंद्र आपले हे नागरिक क्षेत्रामध्ये आहेत. या योजनेची सुरुवात होताना याला 5 उद्दिष्ट घेऊन ही योजना सुरू झालेली आहे आणि ही संपूर्ण भारतामध्ये सगळ्यात मोठी योजना यासाठी आहे की या 1000 कुटुंबासाठी एक अंगणवाडी सेविका आणि एक मदतनीस असे 2 रिप्रेझेंटेटिव्ह किंवा 2 सेवक आपले आहेत. त्यामुळे जगात सगळ्यात मोठ्या लोकसंख्येपर्यंत पोहोचणारे किंवा लोकसंख्येच्या जवळपास पोहोचणारे आणि जास्तीत जास्त सेवा देणारे 2 सेवक आपले असणारी ही मोठी योजना आपली आहे. मुळात जे उद्दिष्ट या योजनेचे होते यामध्ये बालमृत्यूचं प्रमाण कमी करणे, कुपोषणाचं प्रमाण कमी करणे, त्याचबरोबर मातेला बालकांच्या आहार आणि आरोग्याविषयी सजग बनवणे, बालकांच्या शालेय शिक्षणाचा पाया रोवणे किंवा इतर जे काही अनुषंगिक संस्था आहेत किंवा विभाग आहेत त्यांचा समन्वय साधणे, या 5 उद्दिष्टांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आणि त्याच्या 6 सेवा आपल्या या 5 उद्दिष्टांवर आधारित आहेत आणि संपूर्ण भारतातील ज्या काही एकात्मिक योजना आहेत यामध्ये या 6 सेवा दिल्या जातात. यातली पहिली सेवा जी आहे ती पूरक पोषण आहार, दुसरी लसीकरण, आरोग्य तपासणी, पूर्वशालेय शिक्षण आहे, संदर्भ सेवा आहे आणि आहार आणि आरोग्य याविषयीचं प्रशिक्षण किंवा मार्गदर्शन किंवा शिक्षण अशा प्रकारच्या या 6 सेवा आपण या ठिकाणी देतो. या मध्ये लाभ घेणारे जे लाभार्थी आपले आहेत हा वयोगट आहे 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालके, गरोदर स्त्रिया आणि स्तनदा माता. आता जर आपण यामधले लाभार्थी जर बघितले आज रोजीचे तर आपल्याकडे साधारणपणे 0 ते 6 वर्ष वयोगटाचे 30 लाख लाभार्थी आहेत आणि 6 महिने ते 3 वर्ष ते 6 वर्षापर्यंतचे जे लाभार्थी आहेत ते साधारण 29.5 लाख आहेत. गरोदर महिला या 6 लाख आहेत आणि स्तनदा माता या 5.5 लाख आहेत. म्हणजे जवळजवळ आपण महाराष्ट्रातल्या सगळ्या विभागातले वाड्या, वस्ती, पाडे किंवा नागरी भागातले जे गलिच्छ वस्ती आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांना या 6 सेवा आपल्या या संपूर्ण यंत्रणेमार्फत देतो. आपल्याकडे या प्रोग्रामचं मॉनिटरिंग करण्यासाठी जिल्हा स्तरावर आपले जिल्हा कार्यक्रम अधिकारी जे जिल्हा परिषदमध्ये आहेत त्यांच्या अंतर्गत बरेचसे बालविकास प्रकल्प असतात. अशा प्रकारे 34 जिल्हा कार्यक्रम अधिकारी आपले आहेत. 553 बालविकास प्रकल्प अधिकारी जे गॅझेटेड ऑफिसर आहेत त्या प्रोजेक्टचं मॉनिटरिंग करण्यासाठी आहेत आणि साधारणपणे 3,899 मुख्य सेविका किंवा सुपरवायझर्स या 25 अंगणवाड्यांचं सुपरविजन यांच्याकडे असतं. अशा पद्धतीने 3,899 सुपरवायझर्स आहेत. 1,10,000 आपल्याकडे अंगणवाडी सेविका आहेत आणि तितक्याच 1,10,000 मदतनीस आहेत. या पूर्ण यंत्रणेसह आपण सक्षमपणे या सर्व योजनांमध्ये ज्या काही लाभ आहेत, सेवा आहेत या यंत्रणेमार्फत आपण या एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या अंतर्गत देत असतो. खूप छान सर, आपण जी सांख्यिकीय माहिती आम्हाला सांगितली त्याच्यावरून खरंच एक खात्री पटते, कारण आशिया खंडातली खरोखर एक मोठी यंत्रणा म्हणायला हरकत नाही जी आपल्याकडच्या बालकांचं कुपोषण दूर करण्यासाठी आणि त्याचबरोबर इतर कार्यक्रमांना सुद्धा पुढे घेऊन जाण्यासाठी मदत करते. आनंद सर, आपल्याकडे यायचं आणि आपल्याला विचारायचं आहे की भारतातल्या बालकांचं कुपोषण दूर व्हावं या दृष्टिकोनातून काही वेगवेगळे उपक्रम आपल्या योजनेमार्फत राबवले जातात का, तर त्याविषयी जाणून घ्यायचं आहे आपल्याकडून. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अनेक आरोग्य व पोषणविषयक सेवा आपण लाभार्थ्यांना देत असतो. जसं विजय सरांनी आता सांगितलं की 6 महिने ते 6 वर्ष वयोगटातील बालके, किशोरी व गरोदर व स्तनदा माता हे आपले सर्व लाभार्थी आहेत. यांच्यातील कुपोषणाचे प्रमाण दूर करण्यासाठी आपण आरोग्य व पोषणविषयक विविध योजना राबवत असतो. सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे त्यांना पूरक पोषण आहार देणे. जे ते घरात आपले अन्न घेतात त्या अन्नामध्ये ज्या कॅलरीज किंवा प्रोटीन्सची कमतरता राहते ती प्रोटीन्स आणि कॅलरीजची कमतरता अंगणवाडीमध्ये जो पूरक पोषण आहार त्यांना देतो त्यामार्फत आपण त्याची हानी भरून काढण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये गरम ताजा आहार व टेक होम राशन असे 2 प्रकारचे आहार आपण त्यांना उपलब्ध करून देतो, ज्यामध्ये साधारणतः 12 ते 15 ग्रॅम प्रोटीन्स व 500 कॅलरीज त्यांना आपण देण्याचा प्रयत्न करत असतो.
सर्वात महत्त्वाची पोषणविषयक ही एक सेवा आपण उपलब्ध करून देत असतो. तदनंतर आरोग्यविषयक सेवेअंतर्गत वेगवेगळे लसीकरण कार्यक्रम आहेत, आरोग्य तपासणी आहेत. त्याचप्रमाणे आपल्या अंगणवाडी सेविका गृहभेटी देतात व गृहभेटीमध्ये त्यांची आरोग्यविषयक विचारणा व त्यांना सल्ला मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करत असतात. याचबरोबर काही ठिकाणी आपण कुपोषणमुक्त अंगणवाडी हेही अभियान अधूनमधून राबवत असतो. ज्या ठिकाणी आपल्याला जो बेल्ट आपल्याला कुपोषणाअंतर्गत जास्त अधिकचा असल्या कारणाचं जाणवत असेल तर त्या दृष्टीने आपण त्या दृष्टीने प्रयत्न करत असतो. ग्राम स्तरावर एक VCDC म्हणून आपण योजना राबवत असतो. त्याला ग्राम बाल विकास केंद्र असं म्हणतो. ज्या ठिकाणी कमी वजन किंवा तीव्र कमी वजनाची बालके असतात अशा बालकांना आपण दिवसभर अंगणवाडी केंद्रात ठेवतो व त्यांना फोर्टिफाईड डेन्स EDNF जे फूड आहे शास्त्रोक्त पद्धतीने बनवलेलं ते त्यांना आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने उपलब्ध करून देतो व त्यांना सर्वसाधारण श्रेणीत आणण्याचा प्रयत्न करतो. याचबरोबर आदिवासी विकास विभागाच्या सहकार्याने आपण डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत योजना राबवत असतो, जो आदिवासी विकास विभागाकरिताच आहे किंवा त्या क्षेत्राकरिताच आहे, भौगोलिक क्षेत्राकरता. यामध्ये गरोदर व स्तनदा मातांना आपण दिवसातील एक जेवण हे चौरस आहार देतो. त्याचप्रमाणे बालकांना अंडी व केळी देत असतो, जेणेकरून त्यांचं कुपोषण होणार नाही व ते सदृढ राहतील. या सर्वांबरोबरच जे पोषण अभियान सद्यस्थितीत कार्यरत आहे त्या पोषण अभियानांतर्गत देखील सामाजिक आरोग्य व पोषणविषयक जागृती घडवून आणण्यासाठी ILA, CBE यासारखे प्रोग्राम आपण अरेंज करत असतो. हे प्रोग्रामचं केंद्रस्थान हे अंगणवाडी क्षेत्र आहे. अंगणवाडीमध्ये लाभार्थी, त्यांचे पालक व इतर सुजाण नागरिक यांचा एकत्रितपणे मार्गदर्शन, त्यांना समुपदेशन विविध विभागात जसे आरोग्य विभाग असेल, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग असेल, या तज्ज्ञांकडून त्यांना आपण मासिक एक सभा आयोजित करून मार्गदर्शन करत असतो व या विविध उपाययोजनांद्वारे आपण आपल्या समाजातील कुपोषण यशस्वीपणे कमी करण्याचा नक्कीच प्रयत्न करत असतो. नाही, मला वाटतं या इतक्या योजना आहेत त्या निश्चितच जर अंमलबजावणी झाली तर आपल्याकडचं कुपोषणाचं प्रमाण कमी व्हायला नक्कीच मदत होईल. आपल्याला कार्यक्रमात एक फोन येतोय. शिवानंद वसेदार आपल्याला निपाणीहून प्रश्न विचारतायत. नमस्कार शिवानंदजी. नमस्कार मॅडम, निपाणीहून शिवानंद वसेदार बोलतो मी. बोला. आता आम्ही बघतो फार ठिकाणी जे खूप पोषित बालक असतात ते इकडे तिकडे फिरत असतात. काही ठिकाणी तर ते रुग्णावस्थेत असल्यास की त्यांनी पडून असतात त्याच ठिकाणी. मग तसे मुलांच्या जर संगोपन म्हणजे एखादा फूड प्रोडक्ट वगैरे त्यांच्याकडनं द्यायचं असेल, त्यांना द्यायचं असेल किंवा सरकारकडनं त्यांना द्यायचं असेल तर मग त्या लहान मुलांना वगैरे की असे कुपोषित मुलं आहेत म्हणून आम्ही कोणत्या ठिकाणी त्यांची माहिती द्यायला पाहिजे? समजा या ठिकाणी आता मुलं बसून आहेत, कुपोषित आहेत, अशी ते माहिती कुठे द्यायचं? तालुका लेवलला असते काय, गावात असते काय, जिल्हा वाईज वगैरे असते काय, नगरसभेमध्ये द्यायला लागते काय, पोलीस स्टेशनला द्यायला लागते? असं जर मला माहिती जर द्यायला पाहिजे असं वाटतं मला. नक्कीच नक्कीच सर आपल्या प्रश्नाचं उत्तर देतील सर. त्यांचा प्रश्न खूप छान आहे. त्यांनी प्रश्न असा विचारलाय की जी कुपोषित अवस्थेत मुलं आपल्याला फिरताना दिसतात कधी कधी गावागावांमधून, तर त्यांना या सगळ्या योजनांची माहिती घ्यायची असेल किंवा त्यांच्यापर्यंत या सुविधा पोचवायच्या असतील तर त्यांनी नक्की संपर्क कुठे साधावा? त्याचं काही माध्यम आहे का? विजय सर काय सांगाल याविषयी? अत्यंत चांगला प्रश्न विचारलेला आहे. आपल्या प्रत्येक अंगणवाडी केंद्रामध्ये आपली अंगणवाडी सेविका आणि मदतनीस, मी जसं मगाशी म्हणालो की 1,10,486 अंगणवाडी केंद्र आपले संपूर्ण राज्यात आहेत आणि जिल्ह्यामध्ये आहेत. जर अशा प्रकारची मुलं कोणाला आढळून आली, कुपोषित असलेली आहे किंवा हडकुळी मुलं आहेत किंवा कुपोषण सदृश्य दिसत आहेत, तर अशा मुलांना केव्हाही आपण नजीकच्या अंगणवाडी केंद्रामध्ये घेऊन जाऊ शकता. कारण आपली प्रत्येक गावामध्ये आहे, वाडी वस्त्यावर अंगणवाडी आहे. इतकंच नव्हे तर ज्या ठिकाणी 150 ते 200 लोकसंख्या असलेली वस्ती आहे त्या ठिकाणी सुद्धा आपली मिनी अंगणवाडी, अशा 13,000 आपल्या अंगणवाड्या आहेत. तर अशा मुलाला निश्चितपणे तुम्ही नजीकच्या अंगणवाडी सेविकेकडे घेऊन जाऊ शकता. कारण सेविका ज्या पद्धतीने गावामध्ये शिक्षिका किंवा प्राचार्य किंवा मुख्याध्यापक प्रसिद्ध आहेत त्याप्रमाणे अंगणवाडी सेविका प्रसिद्ध आहेत. त्यामुळे तुम्ही निश्चितपणे त्या मुलाला अंगणवाडी सेविकेकडे घेऊन जा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठल्याही प्रकारचा क्रायटेरिया नाही की त्याला कुठलं रेशन कार्ड अपेक्षित आहे किंवा काय. कुठल्याही व्यक्तीला किंवा कुठल्याही लाभार्थ्याला त्या ठिकाणी पूर्णतः त्या सेवांचा लाभ फुकट आणि मोफत दिला जातो. त्यामुळे अशा बालकांना निश्चितपणे तुम्ही अंगणवाडीत घेऊन जा. त्याचे पालक असतील तर पालकांना घेऊन जा आणि त्या मुलाला दुसऱ्या दिवशीपासून जो काय अंगणवाडीचा आहार असेल किंवा सेवा असतील या तुम्ही निश्चितपणे देऊ शकता.
खूप छान. मला वाटतं प्रत्येक गावागावातली अंगणवाडी ही आपल्या मदतीसाठी उभी आहे. फक्त आपल्याला त्या मुलाला तिथपर्यंत घेऊन जाणं हे मात्र करायला लागणार आहे. अशाच वेगवेगळ्या योजना आपण जाणून घेणार आहोत. पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा सखी सह्याद्री. भारताच्या पोलिओवर विजयाची कहाणी स्वर्णाक्षरांनी लिहिली जाईल. पण ही जिंकलेली लढाई कायम राखण्यासाठी आपण आपले प्रयत्न सुरूच ठेवायला हवेत. जोपर्यंत जगातून पोलिओचा धोका संपूर्णपणे टळत नाही, धोका अजूनही आहे खबरदार. म्हणूनच पोलिओचा डोस पाजा वारंवार, 2 थेंब दरवेळी. पोलिओवर विजय सुनिश्चित प्रत्येक वेळी. तुम्ही चिमणराव गुंड्याभाऊ ही मालिका बघितली असेल. त्यात दिलीप प्रभावळकर आणि बाळ कर्वे होते. आता नव्या पिढीचे नवीन कलाकार आहेत. काय रे, लोकांचे डोळे पांढरे होतात, तुझे लाल का झाले? म्हणजे ताजमहालाचा लाल किल्ला का झालाय? अगं बाई, म्हणजे भाऊजींना डोळे वगैरे आलेत की काय? डोळे आले की गेले? धमाल धमालशी चिमणराव गुंड्याभाऊ ही मालिका दर सोमवारी सायंकाळी 7:30 आणि रात्री 10 वाजता. दर मंगळवारी सकाळी 10:30 वाजता आणि दुपारी 1:30 वाजता. आणि दर रविवारी सायंकाळी 6 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर. शिवाय या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवर आणि यूट्यूब चॅनलवरही उपलब्ध. मैं ऋषिता भट्ट आप सबका रंगोली में स्वागत करती हूँ. सातों सुरों की सहेली, रंगों की है ये पहेली, सतरंगी है ये अटखेली. आप सबका स्वागत करती हूँ सुर और संगीत से सजी खास रंगोली में. तो चलिए शुरुआत करते हैं इस रोमांटिक गाने के साथ. चांद सी महबूबा हो मेरी, कब ऐसा मैंने सोचा था. हिंदी सिनेमा में इन्हीं रंगों को म्यूजिक में भी पिरोया गया है. रिम झिम रुम झुम भीगी भीगी रुत में तुम हम तुम. रंगोली प्रसारण दर रविवारी दुपारी 12 वाजता, दर गुरुवारी दुपारी 2:30 आणि रात्री 8:30 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आज 15 सप्टेंबर अर्थात सह्याद्री दूरदर्शन वाहिनीचा आज वर्धापन दिन. तेव्हा या वाहिनीला बघणाऱ्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आणि आपला कार्यक्रम आता आपण पुढे सुरू ठेवूयात. राष्ट्रीय पोषण माह या निमित्ताने आज आपल्याकडे 2 मान्यवर आलेले आहेत. आज आपल्याबरोबर आहेत विजय क्षीरसागर सर आणि आनंद खंडागळे सर. सर पुन्हा एकदा आपलं स्वागत करते ब्रेक नंतर आणि आपण आपल्या विषयाकडे परत येऊया. खरं सांगायचं तर हे कुपोषणाचं प्रमाण कमी व्हावं या दृष्टीने अनेक पावलं उचलली जात आहेत. पण मला असं विचारायचं आहे विजय सर, याची नेमकी कारणं कोणती आहेत? म्हणजे कुपोषण जे होतंय त्याला कोणकोणती कारणं जबाबदार आहेत? बऱ्याच वेळा आपण असा विचार करतो की पोषण आणि आहाराचा काही संबंध आहे का, किंवा पोषण आहार आणि आरोग्याचा काही संबंध आहे का. निश्चितपणे तुम्ही जशा पद्धतीचं अन्न खाल त्याप्रमाणे तुमचं आरोग्य होईल किंवा तुमची शरीरयष्टी होईल. परंतु केवळ आहार हा एकमेव भाग पोषणाशी किंवा कुपोषणाशी निगडीत नाही. कुपोषणासाठी बरेचसे घटक संबंधित आहेत किंवा निगडीत आहेत. यामध्ये सामाजिक स्थिती काय आहे, कौटुंबिक स्थिती काय आहे, शैक्षणिक स्थिती काय आहे किंवा भौगोलिक परिस्थिती काय आहे, हा सुद्धा बाह्य परिस्थिती जी आहे ही या कुपोषणाशी संबंधित आहे. बऱ्याच वेळा असं भौगोलिक परिस्थितीच्या बाबतीत सांगायचं झालं तर काही ठिकाणी हिली एरियामध्ये किंवा डोंगराळ प्रदेशात ज्या ठिकाणी संपर्क होऊ शकत नाही अशा ठिकाणी लोक राहतात. त्या ठिकाणी आरोग्य व्यवस्था न पोचल्यामुळे किंवा सकस आहार न मिळाल्यामुळे किंवा प्रोटीन्स न मिळाल्यामुळे सुद्धा पोषण स्थिती खालावण्याची शक्यता किंवा कुपोषण होण्याची शक्यता असते. बऱ्याच काही समाजामध्ये पोषक आहार दिला जात नाही किंवा खाल्ला जात नाही किंवा उपलब्ध नसतो, त्यामुळे सुद्धा कुपोषणाची स्थिती बळावण्याची शक्यता जास्त आहे. शिक्षणाचा अभाव असेल तर निश्चितपणे तुम्हाला प्रोटीनची आवश्यकता असते, परंतु माहीत नसल्यामुळे आहार घेतला जात नाही किंवा कुठलं आहार आणि कधी द्यावा निश्चितपणे हे याबाबतची जर माहिती नसेल तर निश्चितपणे योग्य आहार घेतला जात नाही.
आणि त्यामुळे सुद्धा कुपोषण होण्याची शक्यता जास्त मोठ्या प्रमाणात आहे. या 4-5 कारणांच्या व्यतिरिक्त सुद्धा आणखीन बरीचशी कारणं अशी लक्षात आलेली आहेत की ज्यामध्ये खूप लहान वयातच काही समाजामध्ये लग्न केलं जातं. तर मागे आम्ही नंदुरबारला काही व्हिजिट केली तेव्हा काही आमच्या कमिशनर मॅडमच्या आणि आमच्या सचिव महोदयांच्या काही महिलांबरोबर किंवा मुलींबरोबर चर्चा केली असता लक्षात आलं की या मुलीचं वय 16 वर्ष आहे, 17 वर्ष आहे, 18 वर्षाच्या आतील आहे आणि ती गरोदर आहे. म्हणजे छोट्या वयात लग्न झालेली जी महिला असेल, मुळात तिचंच पोषण झालेलं नाही किंवा तिची शारीरिक स्थिती ठीक नाही आणि ती आणखीन एक बाळाला पुन्हा आपल्या उदरात वाढवत आहे. म्हणजे मुळात कुपोषित आईच्या पोटी कुपोषित मूल जन्माला येणार अशा मुलींचं सुद्धा प्रमाण बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात आपल्याला या समाजामध्ये दिसतं. दुसरी गोष्ट, मुलींमध्ये किंवा आपल्या महिलांमध्ये, भारतीय स्त्रियांमध्ये रक्त अल्पता किंवा हिमोग्लोबिनचं प्रमाण मुळात खूप कमी आहे आणि अशा प्रकारे 7 ग्रॅम, 6 ग्रॅम, 8 ग्रॅम असं हिमोग्लोबिनचं प्रमाण असणाऱ्या माता या जोखमीच्या माता असतात. त्यामुळे त्यांचं जन्माला येणारं बाळ निश्चितपणे कुपोषित बाळ जन्माला येणार. यामुळे अशा प्रकारे ही सुद्धा कारणं अतिशय महत्त्वाची आहेत. किंवा 2 बाळांमधलं अंतर, पहिलं मूळ झालेलं आहे आणि वर्षभरातच दुसरं गर्भ राहिलेलं आहे, निश्चितपणे त्या मुलाला सुद्धा पुरेसं अन्न मिळणार नाही आणि ते मूल कुपोषित जन्माला येईल. अशी अनेक फॅक्टर्स आहेत. आरोग्य स्थिती ठीक नसणे, घरातील वातावरण समजा जे काय असेल, स्वच्छता वगैरे हे ठीक नसते. कारण बहुधा काय होतं की कुपोषित बाळाला बऱ्याच वेळा वेगवेगळे आजार होण्याची शक्यता जास्त असते, कारण मुळात त्याची इम्युनिटी किंवा प्रतिकारशक्ती कमी असते आणि मग ते मूल आजाराला बळी पडतं आणि त्यामध्ये बच्चू मृत्यू पावतं. तर या मृत्यूचं प्रमाणसुद्धा कुपोषणात वाढीला येतं. परंतु ही जे कुपोषणाचे सगळे फॅक्टर्स आहेत यामध्ये या सगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत. नागरी भागाच्या बाबतीत जर आपण असा विचार केला की नागरी भागातील लोकांना सधन असल्यामुळे बऱ्याचशा प्रकारे प्रोटीन्स, आहार वगैरे वगैरे सगळं मिळत असतं. परंतु नागरी भागातसुद्धा अशा गोष्टी लक्षात आलेल्या आहेत की सुशिक्षित कुटुंबातसुद्धा कुठल्या प्रकारचा आहार घ्यावा, काय खावं, कधी खावं, किती वेळा खावं याबद्दलची पुरेशी कल्पना नसल्यामुळे सुद्धा चुकीच्या पद्धतीचा आहार घेतल्याने सुद्धा कुपोषण होतं. कुपोषण म्हटल्यानंतर आपल्याला असं वाटतं की सुकडा मूल आहे किंवा अगदी स्लिम झालेलं मुलं म्हणजे कुपोषित. परंतु जे ओव्हरवेट झालेले आहेत, ओबेज आहेत, हे ओबेज मुलं सुद्धा कुपोषणाच्या व्याख्येत येतात. त्यामुळे हे बरेचसे फॅक्टर या कुपोषणाला किंवा घटक जबाबदार आहेत. सर, आता आपण जी कारण मीमांसा केली त्याच्यावरून हे तर नक्कीच कळलं की नुसता आहार घेतला म्हणजे तो पोषकच असेल असं नाही, तर त्याचेही काहीतरी एक तत्व आहे, त्याची तत्वप्रणाली आहे. तर मला असं विचारायचं आहे, जे आपल्या अंगणवाडी सेविका आहेत ज्या तिथे काम करतात तुम्ही म्हणालात, तर तिथे कुठला असा तज्ज्ञ डॉक्टर आहे का की जो पोषण आहारासंदर्भात न्यूट्रिशनिस्ट आपण ज्याला म्हणतो, तर त्याची तिथे काही उपलब्धी असते का? काय सांगाल याविषयी? नाही, आपल्याकडे जो दिला जाणारा आहार आहे तो आपल्याला पोषण तज्ज्ञ जे आहेत मंडळी, त्या पोषण तज्ज्ञ मंडळीनेच तयार करून दिलेला आहे की सर्वसाधारणपणे आपल्याला प्रोटीनची किती मात्रा आवश्यक आहे, आपल्याला त्याच्याबरोबर कॅल्शियम किती आवश्यक आहे किंवा आपल्याला कर्बोदके किंवा त्याला कार्बोहायड्रेट्स किती आवश्यक आहे. त्याप्रमाणे आपल्याकडे जे काही फूड पॅकेट्स तयार करून आपण लाभार्थ्यांना देतो त्यामध्ये निश्चितपणे न्यूट्रिएंट व्हॅल्यूज सगळे आहेत, मायक्रो न्यूट्रिएंट्स आहेत, मॅक्रो न्यूट्रिएंट्स आहेत, म्हणजे ज्याला आपण B1, B2, B6 जे काही छोटे छोटे आपल्याला सूक्ष्म पोषक मूल्य लागतात ते सगळे पोषक द्रव्य आपल्याला त्या आहारामधून दिले जातात. आणि हा संपूर्ण असा पूर्ण पोषक आहार जो आहार तज्ज्ञांनी तयार करून दिलेला आहे आणि तो आपण लॅबमध्ये पाठवतो वेळोवेळी तपासणीसाठी सुद्धा की यामध्ये पोषक मूल्य जे दिलेले आहेत त्या प्रमाणात आहेत का, आणि त्याची खात्री केल्यानंतरच आपण ते लाभार्थ्यांना देतो. त्यामुळे आपण या योजनेमार्फत जो काही आहार देतो तो निश्चितपणे पोषण मूल्य, संपूर्ण पोषण मूल्य असलेला आहार दिला जातो आणि ही अंगणवाडी सेविकेला याबाबतीचं प्रशिक्षण दिलेलं असल्यामुळे तिलाही त्याबाबतची पूर्णतः कल्पना आहे. निश्चितच मला वाटतं ही एक खूप मोठी गोष्ट आहे की आहार तज्ज्ञांकडून तुम्ही वेळोवेळी तो जो आहार आहे की तो व्यवस्थित पोषक आहे की नाही याचं परीक्षण करून मगच आपल्या लाभार्थ्यांना दिला जातो. सर, आनंद सर आपल्याकडे येते, आपल्याला असं विचारते की ह्या सगळ्या योजना तर सुरूच आहेत, मग त्याच्यातच राष्ट्रीय पोषण महिना विशेषतः आपण साजरा करतोय आता, तर त्याचा नेमका उद्देश काय आहे, काय सांगाल? 2 ऑक्टोबर 1975 पासून आपल्या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. योजना अतिशय उत्तम प्रकारे चालू आहे. परंतु केंद्र शासनामार्फत ही योजना राबवत येत असताना असं ठरवण्यात आलं की या योजनेला आपल्याला चळवळीचं स्वरूप देऊया. चळवळ म्हणजे जन आंदोलन, जेणेकरून आपण समाजातल्या प्रत्येक तळागाळात अगदी शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचू शकू. माननीय पंतप्रधान महोदयांनी आपल्या अशी संकल्पना मांडली, सुपोषित भारत ही संकल्पना मांडली. सुपोषित भारत या संकल्पनेअंतर्गत राष्ट्रीय पोषण अभियान सुरू करण्यात आलेलं आहे आणि त्या अभियानांतर्गत एक विशिष्ट कालावधी
जेणेकरून एक जनजागृती होईल, जनआंदोलन होईल हा ठरवण्यात आला. त्याकरता आपण सप्टेंबर हा महिना राष्ट्रीय पोषण माह म्हणून आपण साजरा करत आहोत. तसेच मार्चमध्ये आपण पोषण पखवाडा देखील साजरा करत आहोत. यामध्ये रॅली असतील किंवा पाककृती स्पर्धा असतील यासारख्या विविध स्पर्धा राबवून आपण समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. निश्चितच मला वाटतं या उपक्रमाला संलग्न असं आपण जे सांगितलं की रॅली असेल किंवा स्पर्धा असतील ज्याच्यामध्ये लोकांचा सहभाग वाढेल आणि अगदी तळागाळातल्या प्रत्येक माणसापर्यंत या योजना पोहोचायला मदत होईल. खूप छान. आपल्याला एक प्रश्न विचारला जातोय कार्यक्रमामध्ये. रवींद्र कुडाळकर जी आपल्याला प्रश्न विचारतायत जळगावहून. नमस्कार रवींद्रजी. हा नमस्कार. माझा प्रश्न असा आहे, झोपडपट्टी कामगार असतात किंवा आदिवासी भाग यातील जो कमी उत्पन्न गटातला उपेक्षित उद्दिष्ट गट आहे त्यांच्या मनात एक संकल्पना अशी असते की पोषण मूल्य चांगली मिळायची असतील तर महागडा आहार विकत घेऊन त्यातले काही पोषण मूल्य मिळतात का. पण त्यांच्याकडे जी उपलब्ध साधनं आहेत आहारासंबंधीची कमी उत्पन्नामध्ये चांगली पोषण मूल्य मिळण्याच्या दृष्टीने अशा लोकांना काय टिप द्याल. आणि या उलट पक्षी शहरी भागामध्ये आहाराच्या बाबतीमध्ये पोषण मूल्य मिळण्याच्या दृष्टीने की महागडी जीवनशैली, बाहेरचं खाणं अशा पदार्थांना पोषण मूल्य मिळतील असं गैरसमज असतो किंवा चुकीची कल्पना असते. तर या दोन्ही गटांना तुम्ही काय सांगाल. धन्यवाद. निश्चितच आपण आपल्या तज्ज्ञांना याविषयी विचारूया. त्यांचे 2 प्रश्न आहेत. एक प्रश्न त्यांचा ग्रामीण भागासाठी आहे, तळागाळातल्या लोकांकरता आहे, आणि दुसरा प्रश्न शहरी भागात राहणाऱ्यांसाठी आहे. तर त्यांचा पहिला प्रश्न हा होता की झोपडपट्टी असेल किंवा आदिवासी भाग असेल तर तिकडच्या लोकांना त्यांच्या कमी उत्पन्नामध्ये चांगला पोषक आहार मिळवण्यासाठी काही टिप देता येईल का. आणि दुसरा त्यांचा प्रश्न होता की जे शहरी भागात राहतात त्यांना सुद्धा अनेकदा असं वाटतं की तुम्ही मगाशी म्हणालात त्याप्रमाणे की महागडं अन्न असेल तरच आपल्याला जास्त पोषण मिळेल. तर या शहरी भागात राहणाऱ्या लोकांना सुद्धा आपण काय सांगाल. तर मला वाटतं विजय सर आपल्यापासून सुरुवात करते की जे तळागाळात राहणारे लोक आहेत तर त्यांना काय आपण टिप द्याल या आहारासंदर्भात. खूप चांगला प्रश्न विचारलेला आहे. कारण आहार कुठला घ्यावा, बऱ्याच वेळा असं लोकांना वाटतं की खूप महाग आहार असेल, काजू बदाम पिस्ते असतील तर त्यात पोषण मूल्य जास्त निश्चितपणे जास्त आहे, परंतु त्याची किंमतसुद्धा जास्त आहे. परंतु आपल्याकडे अशा काही आहारातील वस्तू आहेत की ज्या आपल्या रोजच्या आहारामध्ये त्या घेतल्याने स्वस्त अशा वस्तू आहेत ज्या घेतल्याने आपल्याला चांगले पोषण मूल्य मिळू शकतील. यासाठी जसं आपण प्रश्न विचारले की याच्या काही टिप्स वगैरे तर आपल्याला सांगायला मला निश्चितपणे आवडेल की आपल्याकडे काही आहारतज्ञ व्यक्ती असतात किंवा आपल्याकडे काही होम सायन्सचे काही कॉलेजेस आहेत. त्या होम सायन्सच्या कॉलेजमध्ये आपल्याकडे उपलब्ध भौगोलिक परिस्थितीनुसार उपलब्ध असलेल्या आहारामधून न्यूट्रिशियस पाककृती कशा तयार करता येतील याचे प्रात्यक्षिक त्यांच्यामार्फत दिले जातात. इवन आपण यूट्यूबवर सुद्धा काही आपल्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून काही पाककृती तयार केलेल्या आहेत. मला आठवते की मागील 5-6 वर्षापूर्वी आपल्याकडे जे काही अन्नधान्य किंवा ज्या पद्धतीचा आहार आपण अंगणवाडीच्या मार्फत लाभार्थ्यांना द्यायचो तर आपण ताजच्या माध्यमातून, औरंगाबादला ताजचं मोठं हॉटेल आहे, त्या ताजमध्ये जवळजवळ आपण त्या ठिकाणी 650 रेसिपीज नवीन या प्रोडक्ट्सपासून तयार केलेल्या आहेत आणि त्याच्या माध्यमातून आपण या रेसिपीज त्या सगळ्यांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. त्याही आपल्या ICDSकडे अवेलेबल आहेत. तुम्हाला जर याची अधिकची माहिती हवी असेल तर आपल्या ICDSच्या वेबसाईटला तुम्ही भेट द्या. www.icds.gov.in ला तुम्ही जर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला त्या रेसिपीज मिळतील. यूट्यूबमधनं सुद्धा आपल्याला काही रेसिपीज मिळतील. आणि आपलं एक तरंग सुपोषित महाराष्ट्र म्हणून आपण एक नवीन प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. या तरंग सुपोषित महाराष्ट्राच्या याला तुम्ही संपर्क केला तर त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरे, म्हणजे गरोदरपणात काय काळजी घ्यावी, कुठला आहार घ्यावा, बाळ 6 महिन्याचं झालेलं आहे त्याला कुठला आहार द्यावा याबाबतची, आणि तुमच्या ज्या काही आहाराविषयीचा आता जो तुमचा निगडीत प्रश्न होता की कमी खर्चामध्ये उपलब्ध आहारामध्ये काय काय न्यूट्रिशन्स देता येईल हे सुद्धा तुम्हाला निश्चितपणे त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल. कार्यक्रम संपल्यानंतर मी तुम्हाला संपल्यापूर्वी तुम्हाला मी याबद्दलची माहिती निश्चितपणे या नंबरची देईल. आणि विशेष सांगण्याची बाब अशी आहे की केंद्र शासनाने सध्या ग्रामीण भागातील लोकांनी त्यांची स्थानिक फूड घ्यावं, कारण या पोषण माहामध्ये सुद्धा एक 4थी थीम आपल्याला दिलेली आहे की आदिवासी विभागामध्ये जे काही लोकल फूड्स तयार होतं त्या फूडचा जास्तीत जास्त आहारामध्ये वापर करावा या दृष्टीने सुद्धा खूप यावेळेस फोकस दिलेला आहे. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की जे आपल्या भौगोलिक परिस्थितीमध्ये
उगवणारं अन्नधान्य आहे त्याचा निश्चितपणे आपल्या आहारामध्ये वापर जरूर करावा. विजय सर, फार छान आपण मुद्दा इथे सांगितलात, कारण मला वाटतं आपलं आयुर्वेद सुद्धा हेच सांगतं की भौगोलिक परिस्थितीला अनुसरून आपलं अन्न, आपला वेश हा असायला हवा. तर तसं जर झालं तर कदाचित कुपोषणाची समस्या निर्माणच होणार नाही, असं जर आपण अन्न घेत आलो तर. खूप छान. मला वाटतं आनंद सर आपल्याकडे येते की असा राष्ट्रीय पोषण माह ह्या आधी आपण साजरा केलाय का, काय सांगाल याविषयी? एकात्मिक बालविकास सेवा योजनेला चळवळीचं स्वरूप देण्यासाठी राष्ट्रीय पोषण अभियानाची सुरुवात 2018 पासून करण्यात आलेली आहे. 2018 पासून आपण प्रत्येक वर्षी सप्टेंबर हा महिना पोषण महिना म्हणून साजरा करत असतो. सद्यस्थिती 2022 हा आपण 5वा पोषण महिना साजरा करत आहे आणि या पोषण महिना साजरा करत असताना हा राष्ट्रीय पातळीवरचा कार्यक्रम आहे. प्रत्येक राज्य हा पोषण महिना कार्यक्रम साजरा करत असतो व महिना ज्यावेळेस संपतो त्याच्यानंतर जो डॅशबोर्ड अवेलेबल करून दिलेला आहे केंद्र शासनानं, त्या केंद्र शासनानं दिलेल्या डॅशबोर्डवर एकूण किती ॲक्टिव्हिटीज त्या राज्यांनी केलेल्या आहेत किंवा किती पार्टिसिपंट्स त्या राज्याचे आहेत, तर याचे मोजमाप किंवा त्याचा एक ग्राफ आपल्याला डॅशबोर्डवर दिसतो. महाराष्ट्र राज्यानं 2018 पासून अतिशय उत्तम कामगिरी केलेली आहे आणि या कामगिरीचा आलेख 2018 पासून 2022 पर्यंत अतिशय उंचावलेला आहे. 2021 मध्ये ॲक्टिव्हिटीज आणि पार्टिसिपंट या दोन्ही प्रकारामध्ये महाराष्ट्र हे प्रथम क्रमांकावर राज्य ठरलेले आहे आणि यावर्षी देखील आमचा तोच प्रयत्न आहे. सध्या ती स्थिती आहे व ती स्थिती आम्ही शेवटपर्यंत राखण्याचा प्रयत्न करू. या सरकारचा आमचे जे जिल्हा परिषद लेवलचे अधिकारी आहेत किंवा अर्बन प्रोजेक्टमधले CDPO आहेत यांचे अतिशय उत्कृष्ट सहकार्य लाभत आहे व ते अतिशय ग्रासरूट लेवलवर काम करून राज्याला आपल्या प्रथम क्रमांकावर ठेवत आहे. क्या बात आहे. आपला राज्यातला प्रथम क्रमांक ऐकून खरंच खूप छान वाटलं आणि अशा योजना आपल्याला मिळत आहेत. खरंच आपण खूप भाग्यवान आहोत असं मला वाटतं. आपल्याला कार्यक्रमात एक फोन येतोय. नाशिकहून आपल्याला BS शेवाळे प्रश्न विचारतायत. नमस्कार सर. नमस्कार. बोला, आपला प्रश्न विचारा. प्रश्न एक आहे मॅडम माझा, की हे जे आता आपलं चाललंय कुपोषणाबद्दल बालकांच्या, तर त्याला महत्वाचं कारण हे कुटुंबातील कर्त्या पुरुषांची व्यसनाधीनता आहे असं मला वाटतं. याबद्दल काय सांगाल सर, काय सांगतील? नक्कीच सरांकडून आपण याविषयी जाणून घेऊया, पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा सखी सह्याद्री. भारताच्या पोलिओवर विजयाची कहाणी सुवर्णाक्षरांनी लिहिली जाईल, पण ही जिंकलेली लढाई कायम राखण्यासाठी आपण आपले प्रयत्न सुरूच ठेवायला हवेत. जोपर्यंत जगातून पोलिओचा धोका संपूर्णपणे टळत नाही, धोका अजूनही आहे खबरदार. म्हणूनच पोलिओचा डोस पाजा वारंवार, 2 थेंब दरवेळी. पोलिओवर विजय सुनिश्चित प्रत्येक वेळी. माझ्या शिवबाचा जन्म या मातृभूमीला स्वराज्याने सुसज्ज करण्यासाठी झाला आहे. बसरोडवर आक्रमण करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. पोर्तुगीजांची सगळी मोठी जहाजं येण्याच्या आधी तो किल्ला आपला असेल आणि आम्ही हे ठरवलंय की हा हल्ला महाशिवरात्रीच्या दिवशी करूयात. अरे हा तर शिवाजी आहे. यांना मारून पळून लावायला हवं. मातृभूमीसाठी, स्वराज्यासाठी. एवढा निबंध लिहून देता? विषय काय आहे? विषय माझा खेळ आणि माझे आवडते बाबा. काय बघू? गधड्या, माझा आवडता खेळ आणि माझे बाबा असं आहे ते. हा, मग तसं लिहून द्या. चिमणराव गुंड्याभाऊ दर सोमवारी सायंकाळी 7:30 आणि रात्री 10 वाजता. दर मंगळवारी सकाळी 10:30 वाजता आणि दुपारी 1:30 वाजता आणि दर रविवारी सायंकाळी 6 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर. शिवाय या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवर आणि YouTube चॅनलवरही उपलब्ध.
ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. ब्रेक घेण्यापूर्वी आपल्याला शेवाळे सरांनी एक नाशिकहून प्रश्न विचारला होता की पालकांमधली व्यसनाधीनता जी आहे ती सुद्धा एक कुपोषणाचं कारण ठरते. तर याविषयी विजय सर आपल्याला विचारायचं की काय म्हणाले, याविषयी काय मार्गदर्शन कराल? पालकांची व्यसनाधीनता कुपोषणासाठी कारणीभूत ठरते हा जो प्रश्न विचारला अगदी रास्त प्रश्न आहे. कारण निश्चितपणे पालकांची व्यसनाधीनतेवर जो होणारा खर्च आहे त्या व्यसनाधीनतेच्या पैशाच्या ऐवजी जर त्यातून काही न्यूट्रिशियस अन्न जर बालकांसाठी घेता आलं तर निश्चितपणे बालकांना पोषक आहार मिळू शकतो. दुसरी एक महत्त्वाची बाब अशी असते की यामध्ये व्यसनाधीनतेमुळे पालक मुलांकडे दुर्लक्ष करतो, त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं, त्यांच्या पोषणाकडे दुर्लक्ष होतं आणि त्यामुळे बालकाच्या आरोग्यावर तर त्याचा विपरीत परिणाम होतोच होतो, परंतु घरातील मानसिक स्थिती जी आहे ती पूर्ण बिघडली जाते आणि अशा अवस्थेमध्ये बालकांचं आरोग्य ठीक राहत नाही. त्यामुळे निश्चितपणे या बालकाच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होतो. वडील जर समजा व्यसनाधीन असतील परंतु आई जर सजगपणे मुलाच्या पोषणाकडे लक्ष देत असेल परंतु ठीक आहे, परंतु काही ठिकाणी असं होतं की काही आदिवासी क्षेत्रामध्ये पालक आई वडील दोघेही व्यसनाधीन आहेत आणि अशा वेळेस मग मुलांच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष होतं. कारण मला एका ठिकाणी, मी आता जिल्ह्याचं नाव घेत नाही, परंतु मी एक साधारण 3.5 वर्षापूर्वी त्या जिल्ह्यामध्ये भेटीसाठी गेलो होतो. तर छोटंसं बाळ अगदी त्या चुलीच्या राखेच्या जवळ ते झोपलेलं आहे. आई वडील दोघेही मध्यधुंद अवस्थेमध्ये होते आणि त्या बाळाकडे पूर्णतः दुर्लक्ष. म्हणजे अशा बाळाचं भवितव्य काय असू शकेल? त्यामुळे निश्चितपणे पालकांनी जर समजा व्यसनाधीनता सोडली किंवा व्यसनापासून दूर राहिले तर निश्चितपणे आपल्या मुलांवर खूप चांगल्या प्रकारे लक्ष देऊ शकतील, स्वतःचंही पोषण चांगल्या प्रकारे उत्तम करू शकतील आणि मुलांनाही चांगल्या प्रकारे पोषक आहार देऊ शकतील असं मला वाटतं. हे निश्चितच सर खरं आहे, आपण म्हणालात तसं. यालाच जोडून मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की बालकाचं वय, त्याची उंची आणि वजन ह्याचा कुपोषणाशी कसा काय संबंध आहे, काय सहसंबंध सांगता येईल? गुड. बालकाचं वय, उंची आणि वजन याचा खूप महत्त्वाचा संबंध आहे. खरं म्हणजे ICDS योजनेमध्ये आमची जे वृद्धिमापक आहेत किंवा ज्याला आपण वजन काटा, स्टेडिओमीटर किंवा उंची मोजण्यासाठीचं स्टेडिओमीटर, ही सगळी जी आयुधं आहेत ना, याचा उपयोग करूनच बालक कुपोषित आहे की सुपोषित आहे हे निश्चितपणे आपण ठरवतो. हे त्याचं एक परिमाण आहे. बाळाचं वय, उंची आणि वजन याचा सहसंबंध काय मी थोडक्यात आपल्याला सांगतो. आपल्याकडे प्रत्येक अंगणवाडी सेविका दर महिन्याला अंगणवाडीमध्ये असणाऱ्या बालकांचं वजन आणि उंची मोजत असते. त्यासाठी त्यांना सगळ्यांना आपण वजन मोजण्याचं आणि उंची मोजण्याचं साधनं उपलब्ध करून दिलेली आहेत. बालकाचं वय आणि बालकाचं वजन याच्यावर बाळ कुपोषित आहे की नाही हे ठरलं जातं. त्याच्यासाठी आपल्याकडे एक चार्ट, ग्रोथ चार्ट अंगणवाडी सेविकेला दिलेला आहे. त्या अंगणवाडी सेविकेने त्या मुलाचं प्रत्यक्ष वजन घ्यायचं. उभा जो स्तंभ आहे त्या उभ्या स्तंभावर बाळाचं वय काय आहे, म्हणजे तो 6 महिन्याचा आहे, वर्षाचा आहे, 2 वर्षाचा आहे, तिथे त्याचं प्लॉटिंग करायचं आणि त्याचं आत्ताचं सध्याचं वजन काय आहे ते लिहायचं. आणि ते प्लॉटिंग केल्यानंतर जर समजा ते लाल नकाशामध्ये किंवा लाल क्षेत्रामध्ये जर त्या बाळाचं वजन आलं तर तो तीव्र कुपोषित आहे. पिवळ्या क्षेत्रामध्ये जर त्याचं प्लॉटिंग आलं तर तो मध्यम कुपोषित आहे. आणि जर ते हिरव्या पट्ट्यामध्ये त्याचं प्लॉटिंग आलं किंवा वजन आलं तर ते बाळ हे सर्वसामान्य किंवा सर्वसाधारण श्रेणीमध्ये आहे. अशा पद्धतीने बाळाचं कुपोषणाची स्थिती आपण निश्चित करतो. म्हणजे निश्चितपणे बाळाचं वय आणि बाळाचं वजन याचा सहसंबंध आहे. त्याचप्रमाणे आता नवीन संकल्पना केंद्र शासनाने WHO माध्यमातून आपल्याकडे दिलेली आहे की जी मुलं वयापेक्षा उंचीने छोटी आहेत, बुटकी आहेत, या मुलांना सुद्धा स्टंटिंग समजलं जातं आणि हा सुद्धा एक कुपोषणाचा प्रकार आहे. त्यामुळे आपण बालकांचं उंचीसुद्धा घेतो. त्यामुळे बाळाचं वय, वजन आणि उंची याचा पोषण मोजण्याच्या परिमाणामध्ये खूप जवळचा महत्त्वाचा सहसंबंध आहे. मगाशी मी एक प्रश्न विचारला होता की तुम्ही व्हॉट्सअप चॅटबोट जे आहे फ्री आहाराविषयी किंवा त्याच्याविषयी मार्गदर्शन करा. त्यामध्ये मी आपल्याला एक नंबर देऊ इच्छितो. 8080809063 या नंबरवर, टोल फ्री नंबरवर आपण कॉल केल्यानंतर आपल्याला आणखीन काही जे आपले प्रश्न असतील या प्रश्नांचं अतिशय समाधानकारक उत्तर मिळू शकेल. खूप छान सर. मी पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना हा नंबर देऊ इच्छित आहे. नंबर हवा असेल तर नोंदवून घ्या. 8080809063 8080809063. तसंच सर बोलताना मगाशी त्यांनी एका वेबसाईटचा सुद्धा उल्लेख केला जिथे या सगळ्या उपक्रमांविषयीची माहिती आपल्याला उपलब्ध होईल. तर ती वेबसाईट आहे www.icidslh
www.icds.gov.in www.icds.government.gov.in निश्चितच सर, मला वाटतं हे खूप मोठं माध्यम आहे की जिथे आपल्याला लगेचच्या लगेच सगळी माहिती उपलब्ध होऊ शकेल. मला आनंद सरांकडे यायचं आहे सर. यावर्षी जो आपण राष्ट्रीय पोषण माह साजरा करतोय त्याचं काही वेगळं वैशिष्ट्य आहे का? काय सांगाल याविषयी? सन 2018 पासून आपण प्रत्येक वर्षी सप्टेंबर महिना हा राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा करत असतो. केंद्र शासन प्रत्येक वर्षी सप्टेंबर महिना राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा करण्यासाठी विविध निर्देश देत असतं. यावर्षी पण केंद्र शासनाकडून आपल्याला निर्देश प्राप्त झालेले आहेत. यावर्षी सप्टेंबर हा महिना पोषण महिना म्हणून राबवत असताना ग्रामपंचायत हा आधारभूत घटक असावा असं केंद्र शासनानं सांगितलेलं आहे. व ग्रामपंचायत लेवलवर ज्या काही कमिटीज असतात, आरोग्य समिती असतील, पाणी पुरवठा समिती असतील, शिक्षण समिती असतील, तर या समित्यांच्या या सदस्यांमार्फत अंगणवाडी केंद्रावर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत व त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा असं केंद्र शासनानं कळवलेलं आहे. त्यानुसार आपलं राज्य कार्यवाही करतच आहे. त्याचबरोबर दरवर्षी आपण 2018 ते 21 या दरम्यानच्या कालावधीत प्रत्येक सप्टेंबर महिना हा आपण जन आंदोलन या स्वरूपात साजरा केलेला आहे. परंतु यावर्षी आपण जनसहभाग म्हणजे लोकांचा सक्रिय सहभाग या दृष्टीने प्रयत्न करत आहोत. याकरता आपण जे लोकप्रतिनिधी आहेत, स्थानिक लोकप्रतिनिधी यांना संपर्क साधण्याचं माननीय मंत्री महिला व बालविकास माननीय मंगलप्रभात लोढा साहेबांनी सूचना दिलेल्या आहेत व त्यांच्या सूचनेस आदेशास अनुसरून आम्ही पंचायत समितीचे सदस्य, ZP सदस्य, विधानसभा सदस्य, त्याचबरोबर नगरसेवक यांच्याशी ईमेलद्वारे तसेच व्यक्तिशाही संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत व त्या सर्वांना आवाहन करत आहोत की आपण आपल्या शेजारील अंगणवाडीत भेट द्यावी, अंगणवाडीमध्ये कसं कामकाज चालतं याबाबत माहिती घ्यावी व आपल्याकडून जर आपल्या लेवलला काही स्थानिक लेवलचं मार्गदर्शन असेल तर तेही त्यांना करावं, जेणेकरून त्यांचा जो रॅपो तयार झाला असतो समाजाशी, त्या रॅपोतून ते समाजातील इतर नागरिकांना देखील अंगणवाडीविषयी मार्गदर्शन करू शकतील व अंगणवाडीचं कामकाज आपल्याला तळागाळापर्यंत पोहोचण्याचा मदत होईल. याबरोबरच केंद्र शासनानं 4 संकल्पना स्पष्ट केल्या आहेत. पहिली संकल्पना आहे महिला आणि त्यांचे स्वास्थ्य. तर तदनंतर दुसरी संकल्पना आहे खेळा आणि शिका, म्हणजे खेळातूनच शिक्षण, ही बालकांकरिता दिलेली संकल्पना आहे. तर तिसरी संकल्पना अशी आहे की लिंग संवेदनशील जलसाक्षरता व जलसंधारण, म्हणजे स्त्री आणि पुरुष या दोघांकरिताही पाण्याचा जो वापर असतो तो बहुतांशी आपल्या समाजात असं समज आहे की स्त्रियाच पाण्याचा वापर स्वयंपाक असेल, धुणी धुणं असेल, भांडी घासणं याकरताच करत असतात. तर त्याबाबत पुरुषांनीही सुद्धा जागरूकता दाखवून पाण्याचं महत्त्व ओळखून त्याचं जलसंधारण करावं, त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित करावं या दृष्टीने केंद्र शासनानं हा निर्देश दिलेले आहेत. शेवटचा आणि अतिशय महत्त्वाचा, जसा मगाशी विजय सरांनी उल्लेख केला की आदिवासी भागात आदिवासी स्त्रियांकरिता स्थानिक पातळीवर जो आहार उपलब्ध आहे तोच आहार पौष्टिक आहार आहे हा समज आदिवासी स्त्रियांमध्ये यावा व त्याचं त्यांच्याकडून सेवन करून त्यांच्यातील कुपोषणाचं प्रमाण कमी करावं या दृष्टीनं सर्वांना आपण जागृती करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. खूप छान. आपल्याला कार्यक्रमात एक फोन येतोय. दादा उबाळे आपल्याला प्रश्न विचारतायत जामखेडहून. नमस्कार सर. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. प्रश्न विचारा आपला. माझा प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीनं लहान मुलांचे कुपोषण होत राहते ते होऊ नये यासाठी आई वडिलांनी आपल्या मुलांची कशी काळजी घेतली पाहिजे याबद्दल सांगा. नक्कीच. त्यांचा प्रश्न असा आहे की बरेच वेळेला आपल्या मुलाचं कुपोषण व्हायला नको यासाठी आई वडिलांनी काही काळजी घेणं आवश्यक आहे का? त्यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाय आहेत का? विजय सर, काय मार्गदर्शन कराल? खूप चांगला प्रश्न आहे. प्रतिबंधात्मक उपायाच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर माझं असं सर्वांना विनंती राहील की आपलं बाळ कुपोषित राहू नये याकरिता सर्वप्रथम आपल्याकडे सुरक्षित अशी जागा आहे, ती म्हणजे आपली अंगणवाडी सेविका किंवा आपली अंगणवाडी. या अंगणवाडीमध्ये आपल्या बाळाला घेऊन जा. अंगणवाडीकडे बाळाला घेऊन गेल्यानंतर अंगणवाडी सेविका ज्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन करेल, कारण आपल्याकडे अंगणवाडी सेविकेला पोषणाविषयीचं पूर्ण प्रशिक्षण दिलं गेलेलं आहे. तिच्याकडे बरंचसं लिटरेचर, काही मटेरियल किंवा काही माहिती वगैरे बऱ्याच प्रमाणात आहे. तर तुम्ही आपल्या बाळाला अंगणवाडीमध्ये घेऊन जायचं. एक लक्षात ठेवायचं सजग पालकांनी की शक्यतो आपल्या बाळाचं नियमित वजन करणे, वजनावर मॉनिटरिंग करणे किंवा वजन जे करतो
त्याच्यावर आपल्याला सुपरविजन असणं खूप गरजेचं आहे की निश्चितपणे बाळाचं वजन नियमित कॉन्स्टंट तसंच आहे किंवा त्यात काही वाढ होत आहे, काही कमी होत आहे. जर समजा बाळाच्या वजनामध्ये वाढ होत असेल अपेक्षित तर समाधानाची बाब आहे, परंतु जर वजन वाढत नसेल तर नेमकी काय प्रॉब्लेम्स आहे किंवा काय कशामुळे बाळाचं वजन वाढत नाही, तुम्ही अंगणवाडी सेविकेला कन्सल्ट करा. निश्चितपणे तुम्ही डॉक्टरांशी कन्सल्ट करा. बराच वेळा असं होतं की बाळाचं वजन न वाढण्यासाठी कधी कधी बाळाला काही आजार असण्याची शक्यता आहे किंवा काही कंजेनायटल डिसीज म्हणजे जन्मापासून काही आजार असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुद्धा बाळाचा आहार व्यवस्थित नसतो आणि बाळाचं वजन वाढू शकत नाही किंवा इतर काही कारणामुळे बाळाचा आहार किंवा वजन वाढू शकत नाही. सो या सगळ्या कारणांची तपासणी करण्यासाठी सतत अंगणवाडीच्या संपर्कात राहणं, वैद्यकीय सल्ला घेणं आणि त्याप्रमाणे बाळाला योग्य तो आहार वेळच्या वेळी देणं. कारण काय होतं, कोणता आहार द्यायचा आणि किती वेळेला द्यायचा याची माहिती पालकांना नसल्यामुळे बहुधा बाळाचं कुपोषण होण्याचं प्रमाण खूप वाढीस लागतं. म्हणजे केवळ बाळ खात नाही म्हणून त्याला आहार दिला जात नाही किंवा दुर्लक्ष केलं जातं, परंतु ते का खात नाही हा जर क्वेश्चन मार्क पालकांना निश्चितपणे लक्षात आला तर त्याच्यावर कुठले तरी सोल्युशन्स अंगणवाडी सेविका किंवा वैद्यकीय अधिकारी निश्चितपणे देऊ शकतात. मला वाटतं तुम्ही खूप छोटासा आणि सोपा एक आम्हाला निकष सांगितलात की वजनाचं मॉनिटरिंग करत राहणं हे तर अगदी सोपं आहे, जे आपण करत राहिलं पाहिजे आणि वेळोवेळी अंगणवाडी सेविकांची मदत घेतली पाहिजे. या विषयावर आपण अशीच चर्चा पुढेही सुरू ठेवणार आहोत, पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा सखी सह्याद्री. येता पिकाले बहर, शिवार झालं हरभर. येता मातीचा हा गंध, मनी आनंद लहर. आनंदाची लहर मनात फुलवणारी, माते समान असणारी ही काळी आई. या काळ्या आईच्या लेकरांसाठी माहितीपूर्ण कार्यक्रम आमची माती आमची माणसं. नवीन तंत्रज्ञान, नवीन संशोधन, शेतकऱ्यांना होईल नव्या जगाची ओळख. प्रगतीच्या दिशेने एक पाऊल आपल्या माणसांचं, आपल्या मातीतलं. आमची माती आमची माणसं. प्रसारण सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार सायंकाळी 6:30 आपल्या सह्याद्री वाहिनीवर. तुमच्या आमच्या अर्थकारणाचा अर्थ वंदा रुपया. अर्थकारणाचा अर्थपूर्ण अनुभव वंदा रुपया. प्रसारण सोमवार, मंगळवार सकाळी 9 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. वंदा रुपया. काय हो? गेल्या महिन्यात खर्च जास्तच झालाय, त्यामुळे या महिन्यात घर खर्च जरा कमीच देईल. बरं, आता 20 रुपये उधार द्या. उधार? हो, तुमचा पगार झाला की त्यातूनच परत करेन. हे बरं आहे. चिमणराव गुंड्याभाऊ दर सोमवारी सायंकाळी 7:30 आणि रात्री 10 वाजता. दर मंगळवारी सकाळी 10:30 वाजता आणि दुपारी 1:30 वाजता आणि दर रविवारी सायंकाळी 6 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर. शिवाय या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवर आणि यूट्यूब चॅनलवरही उपलब्ध. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आनंद सर, आपल्याकडे यायचं आहे आणि आपल्याला असं विचारायचं आहे की राष्ट्रीय पोषण माह हा उपक्रम आपण करत असताना त्यातलं लोकसहभागाचं काय महत्त्व आहे, काय सांगाल? राष्ट्रीय पोषण माह ही एक अतिशय व्यापक संकल्पना आहे आणि ही संकल्पना लोकसहभाग व त्यावर आधारित उपक्रम यावरच तयार करण्यात आलेली ही संकल्पना. त्या दृष्टीने केंद्र शासन दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पना राबवण्याचं राज्यांना कळवत असतं व याकरिता लोकांपर्यंत पोहोचण्याकरता अशा योजना विविध विभागांमार्फत राबवण्यात येतात. जसे की ग्रामविकास विभाग असेल, सार्वजनिक आरोग्य विभाग असेल, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग असेल, या विभागाला त्यांचं काम नेमून दिलेलं आहे केंद्र शासनानं. ते त्यांनी त्यांचं पोषण महिन्यामध्ये त्यांनीही काम करणं अपेक्षित आहे. हे केवळ एकात्मिक बालविकास सेवा योजनेचं काम नसून ते त्या विभागाचंही शासनाच्या काम आहे व ह्या सर्व विभागांनी अभिसरण व समन्वयाच्या पद्धतीने हे काम करणं अपेक्षित आहे. त्या विभागाचे जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना देखील आरोग्य व पोषणविषयक माहिती मिळावी व त्यांनीही या राष्ट्रीय पोषण माहाचा अनुभव घ्यावा व जे आरोग्य व पोषणविषयक आपण जागृती करत आहोत ती जागृती समाजामधील लोकांनी आत्मसात करावी व त्या दृष्टीने हे काम कुपोषण निर्मूलनाचं काम चालावं.
या दृष्टीने राष्ट्रीय पोषण महिन्यामध्ये लोकसहभाग हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. त्याचबरोबर त्यामध्ये राबवणारे उपक्रम देखील अतिशय महत्त्वपूर्ण ठरतात. निश्चितच मला वाटतं जिथे आपल्याकडे लोकशाही आहे तिथे लोकसहभाग हा आवश्यकच आहे. तेव्हा या उपक्रमात आपणही सहभागी व्हायला हवं. मला विजय सरांकडे यायचं आहे आणि त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की आत्ताची जी युवा पिढी आहे, युवा वर्ग आहे, त्यांच्याकडे तर तंत्रज्ञान हे हातात आहे, तर तंत्रज्ञान बळकटीसाठी किंवा युवा वर्गाने सुद्धा यात सहभागी होण्यासाठी तुम्ही त्यांना काय संदेश द्याल? केंद्र शासनाच्या सूचनेनुसार उन्नत महाराष्ट्र अभियान या धर्तीवर सद्यस्थितीत आपण राज्यातील जी काही महाविद्यालये आहेत किंवा पॉलिटेक्निक विद्यालये आहेत, या महाविद्यालयातील विद्यालयाने त्यांच्या नजीकच्या ज्या काही अंगणवाडी केंद्र आहेत त्यांना भेट द्यावी किंवा त्या अंगणवाडी केंद्राला अडॉप्ट करावं किंवा दत्तक घ्यावं अशी एक संकल्पना सध्या सुरू आहे. आणि काल परवाच आमची उच्चतंत्र शिक्षण विभाग, ITI आणि महिला व बालविकास विभागाचे माननीय प्रधान सचिव आणि आमच्या आयुक्त महोदया यांची एक एकत्रित बैठक झाली आणि या बैठकीतून असं ठरलेलं आहे की राज्यातील जे काही महाविद्यालय आहेत, पॉलिटेक्निक आहेत, यांना आपण नजीकच्या अंगणवाडी केंद्रामध्ये बोलवून त्यांचे जे काही त्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे टेक्निक्स आहेत, त्यांचा अभ्यास आहे, त्याचा लाभ आपल्या अंगणवाडी केंद्राला करून घ्यावा किंवा या मुलांनाही एक सामाजिक भान निर्माण व्हावं महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना किंवा त्यांची एक सोशल कनेक्शन्स जुळावीत, यासाठी त्यांनाही त्या ठिकाणी आपण पाचारण करणार आहोत. आणि जेणेकरून त्यांना अंगणवाडी का आहे, अंगणवाडी कुठल्या सेवा दिल्या जातात, त्याचं सामाजिक स्थान काय आहे किंवा योजनेबाबतची माहिती काय आहे, हे करून त्यांच्याकडनं आपल्याला एक सांगड घालण्यासाठी आपण हा नवीन उपक्रम केलेला आहे. या माध्यमातून त्या मुलांकडनं काही केस स्टडीज आपण करून घेणार आहे. म्हणजे आहाराच्या संदर्भातल्या आहे, ग्रोथच्या संदर्भातल्या आहे, टेक्निकल काही असतील, अंगणवाडीच्या बांधकामाच्या संदर्भातल्या आहेत किंवा त्याला काही सपोर्टिव्ह सुधारणा करण्याच्या काही सूचना असतील किंवा गाव पातळीवर काही ग्रामसभा असेल किंवा गरोदर महिला, स्तनदा माता, किशोरवयीन मुली, ॲनिमियाच्या संदर्भात आरोग्य विभागाचे काही डॉक्टर्स मंडळी किंवा विद्यार्थी आहेत ते मदत करू शकतील. आणि पुढे जाऊन हा प्रवाह मोठ्या पद्धतीने अंगणवाडीला एक सपोर्टिव्ह सिस्टम म्हणून काम करेल, या दृष्टिकोनातून आपण आता सध्या विचार करत आहे आणि पुढे जाऊन यामधून खूप चांगल्या प्रकारची फलनिष्पत्ती होईल अशी आपल्याला अपेक्षा आहे. नक्कीच सर, आपल्याला अपेक्षा आहे आणि आम्हाला खात्री आहे, कारण आपण ज्या पद्धतीने दोघं काम करत आहात, आपली संपूर्ण प्रोसेस किंवा सगळे जे लोक आहेत यात काम करणारे ते निश्चितच खूप जीव ओतून मनापासून काम करत आहेत, त्यामुळे सगळ्यांनाच याचा फायदा होणार आहे. आजचा आपला विषय कसा वाटला आणि दोन्ही तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलेलं कसं वाटलं ते आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी आपण वेगवेगळी माध्यमं वापरू शकता. फेसबुकवर प्रतिक्रिया कळवण्यासाठी www.facebook.com/dd सह्याद्री, सखी सह्याद्री @gmail.com हा आपला मेल ID आहे. www.youtube.com/dd सह्याद्री यूट्यूबवर सुद्धा कळवू शकता. तसंच @dd सह्याद्री हे आपलं ट्विटर हँडल आहे. सर, आपण वेळात वेळ काढून इथे आलात दोघंही जण आणि आम्हाला इतकं अमूल्य मार्गदर्शन केलं, त्यासाठी विजय सर आपले आणि आनंद सर आपले, आपल्या दोघांचेही मी कार्यक्रमात मनपूर्वक आभार मानते. थँक्यू सो मच. खरंच हा राष्ट्रीय पोषण माह साजरा करत असताना आपल्याला खरंच हे लक्षात येतं की बालकाच्या स्वास्थ्याचं रक्षण कदाचित हेच आपल्या प्रगतीचं असलेलं मोठं लक्षण आहे. तेव्हा बालकांच्या या तब्येतीची काळजी विविध उपक्रमांद्वारे आपल्याला घ्यायची आहे. अंगणवाडी सेविकांना जरूर संपर्क करा याच्यासाठी. आणि पुन्हा एकदा आपल्या बालकांच्या स्वास्थ्याचं रक्षण हे प्रगतीचं आहे लक्षण, हे सूत्र लक्षात ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. भेटूया पुढच्या भागात.